नमस्कार, आपण पाहत आहात यवतमाळ बुलेटिन. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. News headlines brought to you by Khadim. भाजप स्वतःच्या स्वार्थासाठी जातींमध्ये फूट पाडताय. शिवसेनेकडून भाजप आणि अजित पवार गटाचा जाणीवपूर्वक वापर. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांची भाजप आणि शिवसेनेवर टीका. वणी तालुक्यातील घोणसा गावात आगीचं तांडव. 4 दुकानांना आगीनं घेतलं कवेत. कोणतीही जीवहानी नाही, मात्र लाखो रुपयांचं नुकसान. आणि आमदार रोहित पवार कुटुंबासह यवतमाळ दौऱ्यावर. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांसोबत साजरी केली दिवाळी. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी निधी वाटपावरून भाजपावर हल्लाबोल केला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजप हा शिंदे गट आणि अजित पवार गटाचा वापर करत असल्याचा आरोप पवार यांनी केला. अजित पवार अर्थमंत्री असतानाही निधी वाटपात भेदभाव होत असल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. आता खरा अर्थमंत्री कोण, असा प्रश्नही रोहित पवार यांनी उपस्थित केला. किती लोकांना तुम्हाला घ्यायचंय घ्या. शेवटी कसं असतं की एखादा पदाधिकारी निवडून आल्यानंतर त्याला घ्यायला सोपं असतं, कारण का मतं लोकांनी ते ज्यांच्याशी जवळ आहेत त्यांच्याकडे बघून देत असतात. आणि मग एखादा पदाधिकारी निवडून आल्यानंतर काही गोष्टी दिल्या जातात, काही आश्वासनं दिली जातात आणि मग ते जातात. त्यांना जायचं जाऊ द्या, पण जनता कोणाकडे हे बघण्याची जरूरत आहे. लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपवर धर्म आणि जातींमध्ये वाद निर्माण केल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला. रोहित पवार म्हणाले की भाजपला सत्य कधीच आवडत नाही, केवळ खोटं आवडतं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप खोटे आरोप करून जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. शिवाय हिंदू मुस्लिम तसेच ओबीसी मराठा समाजात द्वेष निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचाही त्यांनी आरोप केला. समजून घ्या, भाजपला सत्य कधीही जमत नसतं, त्यांना असत्य जमत असतं. भाजपचे काही ट्रोल आर्मी नाही तर त्यांचे कार्यकर्ते एका खालच्या पातळीच्या कमेंटला भाजप त्यांना 3 रुपये देते, एका लाईकला 10 पैसे देते. अशा टीमकडनं खोटे दाखले नेत्यांचे सोशल मीडियावर मुद्दामून स्प्रेड करण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं होत आहे. त्यामुळे खोटे दाखले तुम्ही स्प्रेड करू नका. आज शेतकरी, कष्टकरी, युवांचे प्रश्न जास्त महत्त्वाचे आहे, पण भाजपला लोकसभा इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. तसंच हिंदू मुस्लिम होत नसेल तर मग ओबीसी मराठा करण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं होत आहे. आणि त्याच्यात मग खोटे दाखले, खोटे विषय, अशा सगळ्या गोष्टीकडे कुठंतरी मीडियाचं लोकांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. पण लोकांचे खरे प्रश्न हे आज प्रलंबित राहत आहे आणि आमची सगळ्यांची हाच एक प्रयत्न आहे की त्या विषयांवर, त्या अडचणींवर सामान्य लोकांना ज्या भेडसावत आहेत त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं. आमदार रोहित पवार यवतमाळ दौऱ्यावर होते. आपल्या दौऱ्यादरम्यान रोहित पवार यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांसोबत दिवाळी सण साजरा केला. आमदार रोहित पवार आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांनी यवतमाळच्या वरुड तुका गावात शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांसोबत भाऊबीज साजरी केली. ग्रामहित संस्थेनं आयोजित केलेल्या भाऊबीज कार्यक्रमासाठी त्यांनी या एकल महिलांसोबत संवाद साधला. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांची कारणे तसेच एकल महिलांच्या प्रश्नांना समजून घेणं, एकल महिलांच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र उभा राहावा, नव्या नेतृत्वानं एकल महिलांच्या व्यथा, प्रश्न नीट समजून घेऊन त्यांना विधिमंडळामध्ये प्रश्नांकित करावे या हेतूनं सदर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यवतमाळ जिल्ह्यातल्या वणी तालुक्यातील घोणसा गावात मंगळवारी पहाटे अपघात घडला. 4 दुकानांना अचानक आग लागली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवहानी झाली नाही, मात्र दुकानं पूर्णपणे जळून खाक झाली. घोणसा या गावातील गजबजलेल्या आणि व्यावसायिक बाजारपेठेत रात्री अचानक 4 दुकानांना आग लागली. अवघ्या काही क्षणातच आगीनं 4ही दुकानांना आपल्या कवेत घेतलं. आकाश इलेक्ट्रिकल, भांड्याचं दुकान, पानटपरी आणि सलूनचं दुकान यात भस्मसात झाले. दुकानांना आग लागल्याचं ग्रामस्थांना दिसताच
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, मात्र आग धगधगत असल्यानं अखेर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. अग्निशमन दलानं घटनास्थळी दाखल होत अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या आगीत लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस तपास करत आहेत. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने शेतकऱ्यांसह विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर निदर्शनं केली. यावेळी आंदोलकांनी कोरडी भाकरी आणि ठेचा खाऊन सरकारचा निषेध केला. शिवसेनेचे माजी आमदार तथा यवतमाळ वाशिम लोकसभेचे समन्वयक बाळासाहेब मुनगीरवार, संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड, जिल्हा प्रमुख संतोष ढवळे, प्रवीण शेंडे, उपजिल्हा प्रमुख प्रवीण पांडे, गजानन डोमाळे, किशोर इंगळे, महिला आघाडीच्या कल्पना दरवई, तालुका प्रमुख संजय रंगे, शहर प्रमुख अतुल गुल्हाणे, विनोद पवार, यवतमाळ पंचायत समितीचे माजी उपसभापती गजानन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकऱ्यांनी मोठा सहभाग नोंदवून शासनाच्या शेतकरी धोरणांचा जाहीर निषेध करण्यात आला. शेतकऱ्यांच्या नुकत्याच हाती आलेल्या खरीपातील कापूस आणि सोयाबीन पिकाला भाव नाही, हक्काचे पीक भरपाईची रक्कम मिळाली नाही, अतिवृष्टीची मदत मिळाली नाही, हातात पैसा नसल्यानं शेतकऱ्यांची दिवाळी कशी साजरी होणार असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. केला दिवाळी साजरा नाही केली, दिवाळी अंधारात चालली आणि शासन मोठमोठ्या गोष्टी सांगतं की आम्ही शासन आमच्या दारी. बातमीपत्रात इथं वेळ झाली. विश्रांतीची पुढे आणखी काही महत्त्वाच्या बातम्या आहेत. तुम्ही पाहत रहा यूसीएन न्यूज. पापा, इतनी बारिश में बाहर कहाँ जा रहे हो? अरे बेटा, वो अपने यूसीएन का रिचार्ज करवाने जा रहा हूँ. अरे पापा, रिचार्ज के लिए यूसीएन की ऑनलाइन रिचार्ज की सुविधा उपलब्ध है. हाँ, क्या बात कर रही हो? हाँ पापा, आप फोन पे, गूगल पे, पेटीएम ऐसे किसी भी यूपीआई ऐप से ऑनलाइन रिचार्ज कर सकते हैं और आपके द्वारा किया गया पेमेंट आपके केबल सर्विस प्रोवाइडर तक इमीडिएट पहुंच जाएगा. और तो और भारत सरकार ने भी अब 5,000 से ज्यादा के पेमेंट को ऑनलाइन अनिवार्य कर दिया है. अब ऑनलाइन रिचार्ज से यूसीएन का हर पेमेंट होगा आसान और बेहतर. तो डिजिटल तकनीक चुने और हमें सहकार्य करें. पाहूयात पुढची बातमी. राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर आणि भाजप जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी यवतमाळातल्या झरी-जामणी तालुक्यातील पांढरवाणी आदिवासी भागात दिवाळी साजरी केली. दिवाळी उपक्रमांतर्गत दिवाळीनिमित्त गरजूंना कपडे, फराळ, फटाके अशा आवश्यक वस्तूंचं वाटपही करण्यात आलं. यवतमाळच्या झरी-जामणी तालुक्यातील पांढरवाणी या आदिवासी पोडावर राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर आणि भाजप जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी दिवाळी साजरी केली. भाजपच्या पालावर दिवाळी या उपक्रमांतर्गत वंचितांना दिवाळीनिमित्त कपडे, फराळ आणि फटाके वितरित करण्यात आले. यावेळी डफरीच्या तालावर नृत्य सादर करून दिवाळीचा आनंद लुटण्यात आला. गोदाम पोड म्हणून आहे ते गाव तिथे आता चिखलाजवळ आहे ते. आणि त्या ठिकाणच्या गरीब लोकांमध्ये, लहान मुलांमध्ये आनंद घेण्याचा या सरकारचा निर्णय होता, पक्षाचा निर्णय आहे. आम्ही आमचे सर्व सहकारी तारेंद्र बोर्डेजी, दिनकररावजी पावडे आणि सर्व सहकारी आदिवासी नेते पुनाजी सर्वांनी मिळून याची साजरी केली दिवाळी आहे. मलाही फार आनंद आला की लहान लहान मुलांमध्ये, गावातील मुलांमध्ये, आदिवासी भागामध्ये हा सण लोकांना कळतो, परंतु साजरा करताना त्याची ऐपत राहत नाही, गरिबी असते. म्हणून या ठिकाणी पक्षाकडून खाद्यपदार्थ, फराळाचा पदार्थ, कपडे, महिलांना साडी आणि मुलांना फटाके देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मराठा आरक्षणावरून राज्यात राजकारण तापलंय. 21 गावांच्या दौऱ्यावर असलेले उमरखेडचे आमदार नामदेव ससाणे यांना मराठा समाजाच्या लोकांनी घेराव घातला. बऱ्याच प्रयत्नानंतर आमदार गाव सोडण्यात यशस्वी झाले.
यवतमाळ जिल्ह्यासह महाराष्ट्रात मराठा समाज आरक्षणासाठी मराठा समाज बांधव चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. अशातच यवतमाळ जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील गावात ठिकठिकाणी आमदार खासदार यांना गावबंदी करण्यात आली आहे. अशातच उमरखेडचे आमदार नामदेव ससाने हे एका गावात गेले असता मराठा समाज बांधवांनी त्यांना चांगलंच धारेवर धरल्याचं दिसून येत आहे. अशातच गावबंदी असताना तुम्ही आमच्या गावात कसा प्रवेश केला असे नानाविध प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केल्यानंतर आमदार ससाने यांनी गावातील नागरिकांना शांत करत गावाकडे परत गेल्याचं दिसून येत आहे. भाऊजी मराठा आरक्षणाच्या इकडे हे ज्यानं बॅनर छापले की बाकीच्या कास्टवाल्याला पोराला मराठ्याचं नाव नाही त्याच्यात. यवतमाळ जिल्ह्यात दिवाळीची सुट्टी सुरू असली तरी सरकारी कार्यालयातील कर्मचारी कामात गढून गेले आहेत. जिल्ह्यातील सर्व कार्यालयांमध्ये जुन्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. यामध्ये मराठा कुणबी, कुणबी मराठा आणि कुणबी जातींच्या नोंदींवर अहवाल तयार करण्यात येतोय. 67 पर्यंत आणि हा पहिला टप्पा आहे आणि त्याच्या पूर्वीचा एक टप्पा म्हणजे 1947च्या पूर्वीपासून ते 1870 पर्यंतचे दस्त म्हणजेच एकूण या कार्यालयामध्ये 1870 ते 1967 पर्यंत जातीनिहाय किती नोंदी झाल्या आहेत त्याच्या एकूण नोंदी तपासून तो अहवाल शासनाकडे सुपूर्द करायचा आहे. त्या अनुषंगाने आमच्या या यवतमाळ जिल्ह्यातील पूर्ण वर्ग 1 ते वर्ग 4 पर्यंतचे सर्व कर्मचारी आज जवळपास 57 कर्मचारी आज इथे नोंदी तपासत आहेत आणि मराठा कुणबी, कुणबी मराठा आणि कुणबी अशा प्रकारच्या नोंदी तपासून जितक्या नोंदी आढळून आल्या आहेत त्यांची संख्या कळवल्या जाते वर्षी. जेवणाचं बिल मागितल्याच्या कारणावरून यवतमाळ शहरात एकांनी हॉटेल मालकाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना अटक केली. सदैव गजबजलेल्या स्टेट बँक चौकातील एका स्वीट मार्टमध्ये नाश्ता घेण्यासाठी मोठी गर्दी असते. एका स्वीट मार्टमध्ये 5 जण इथं नाश्ता करण्यासाठी आले. नाश्ता केल्यानंतर बिल मागितले असता यातीलच एकाला संताप आला. त्यानं स्वीट मार्ट मालकासह तेथील नोकरांना दम देणं सुरू केलं. या टोळक्याचा राडा पाहून परिसरातील नागरिकही धास्तावले होते. शहर पोलिसांनी स्टेट बँक चौकात राडा होत असल्याची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. तात्काळ या आरोपींना जागेवरूनच पकडून चोप देण्यात आला. त्यानंतर या टोळीला शहर पोलीस ठाण्यातून आणून त्यांच्या विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. या प्रकरणी अद्याप तक्रार दाखल करण्यात आली नाही. आंब्याची पानं तोडण्यासाठी झाडावर चढलेल्या एका तरुणाला विजेचा धक्का बसला. यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. यवतमाळ जिल्ह्यातल्या घाटंजी तालुक्यातील ससणी गावातील ही घटना असून या घटनेबाबत हळहळ व्यक्त होत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील ससानी गावातील रहिवासी अजण प्रल्हाद राऊत वय वर्ष 30 हा अंजी शिवारातील भोयर यांच्या शेतातील आंब्याच्या झाडावर चढून लक्ष्मीपूजनासाठी आंब्याची पाने तोडत होता. यावेळी झाडाच्या बाजूने असलेल्या विद्युत तारेला त्याचा स्पर्श झाल्यानं त्याला विजेचा झटका लागून तो झाडावरून खाली पडला आणि यातच त्याचा दुर्दैवी अंत झाला. तरुण मुलाच्या मृत्यूनं कुटुंबात शोककळा पसरली असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. यवतमाळ शहरातल्या तहसील चौकातील तखतमल किराणा दुकान फोडून ऐन दिवाळीत चोरट्यांनी हजारो रुपयांचा सुकामेवा चोरून नेला. शहर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारावर याचा तपास सुरू केला. चोराची ओळख पटल्यानंतर त्याला नेर येथील बेड्यावरून ताब्यात घेण्यात आलं. ज्ञानेश ज्ञानू राठोड वय वर्ष 21 असं अटकेतील आरोपीचं नाव आहे. त्याला शहर पोलिसांनी न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. News headlines brought to you by Khadim. भाजप स्वतःच्या स्वार्थासाठी जातींमध्ये फूट पाडतंय. शिवसेनेकडून भाजप आणि अजित पवार गटाचा जाणीवपूर्वक वापर. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांची भाजप आणि शिवसेनेवर टीका. वणी तालुक्यातील घुंसा गावात आगीचं तांडव. 4 दुकानांना आगीनं घेतलं कवेत. कोणतीही जीवहानी नाही, मात्र लाखो रुपयांचं नुकसान. आणि आमदार रोहित पवार कुटुंबासह यवतमाळ दौऱ्यावर. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांसोबत साजरी केली दिवाळी. यवतमाळ बुलेटिनमध्ये बस इतकंच.